तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल पंडव. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे 17 ऑक्टोबर. तर आज आपण जाणार आहोत गावाला आपल्या चिपळूणला. तर आपल्याला निघायचं होतं सकाळी 6 वाजता, पण काल आपण राजगडला गेलो होतो, त्यामुळे आपल्या यायला थोडा उशीर झाला. त्यामुळे आता आपण लेट निघतो आहे आता. तर आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि आपण निघणार आहोत. तर तुम्ही म्हणा असं सगळं चिपळूण ते पुणे काय ब्लॉग बनवतो, पण तसं नाही. ह्यावेळेस आपण त्यासाठी आपण बोर आणि महाराष्ट्र मार्गे जाणार आहोत चिपळूणला. तर तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत बघत राहा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता जास्त नाही वेळ घालवतो, आपण लगेच गाडीवरती भेटू आणि निघूया लगेच. तर तुम्ही बघू शकता आपली समोर एक बाईक पण सुद्धा आहे आता इथं उभी. तर लगेच आपण आता आपल्या कॅमेऱ्यावरती माउंट करू आणि निघू लगेच. पावणे वाजले आता, गाडी प्रवास केली आपण. चला तर निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. यावेळेस आपली सोलो राईड आहे आणि सकाळचे वाजले पावणे आहेत आणि आपण निघालो आहोत. आणि यावेळेस आपण नवीन रस्ता ट्राय करणार आहे. आजपर्यंत मी पण कधी बोरच्या रस्त्याने गेलो नव्हतो, बोर, महाबळेश्वर, महाड. तर बघूया तिथला आपण कसा एक्सपिरियन्स आहे आपला तो. तर मी आता इथं आलो आहे ATMमधून कॅश काढायला. आपण कॅश काढू आणि निघू लगेच. आपल्या सूर्यदेवांचं पण दर्शन झालं आहे सकाळ सकाळ. उशीर झाला आपल्याला निघायला. पाचशे पाच. आपण या पुढच्या टर्निंगला आपण राईट घेऊ आणि आपण जाणार आहोत बोधला.
सगळा सरळ हायवे आहे आपला. आपण चेक करू किती हायवे किती किलोमीटर पाहिजे आपल्या गाडीत जातो. ॲक्च्युली मला पण हा रस्ता माहिती नाही आता. आपल्या गुगल मॅपच्या साहाय्याने जावं लागेल. फर्स्ट राईट टर्न 13 किलोमीटर. ठीक आहे, तर 13 किलोमीटरचा पुढे स्ट्रेट रोड आहे आता. आपण चेक करू धरून कोणता आहे तो. तर आपला 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे अजून. इथून मग नंतर आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. तर हा धरण आहे ना, तो भाटघर धरण आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आहे भाटघर धरण. आपल्याला जाताना हा भाटघर धरण रस्त्यावरती लागतो. हा आपल्याला पूर्ण याचा टॉप व्ह्यू दिसत नाही, पण आपण पुढे गेलो ना वरंदा घाटात, तिथून एक धरण दिसतो. तो आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करता येईल त्या घाटातून. तर आता आपण जिथे जास्त वेळ थांबत नाही, आता आपण निघूया लगेच. बघू शकतो आपण इथं आता भोर बाजार जायचं आहे. आणि इथून थोडंसं एक 500 मीटर पुढे गेलो ना आपण की आपल्याला इथून एक राईट टर्न घ्यायचं आहे. मग तो रोड जातो परत आपला महाडला. तर आता आपण इथनं लगेच निघूया. जर का त्या हायवेला लागलो मग आपण डायरेक्ट महाड जातो. महाडवरून पण डायरेक्ट आपण चिपळूणला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण आता या रस्त्याला लागलो आहे. हा रस्ता सरळ महाडला जातो आणि इथून महाड आहे भोरपासून 66 किलोमीटर. तर त्यामुळे आपल्याला एक दोन घाट लागू शकतात. एक तर घाट मला माहिती आहे वरंदा घाट लागतो. तर बघू जातं आपल्याला कसं काय. आणि कॅम्पसुद्धा लागेल आपल्याला त्या घाटामध्ये. आपला कॅम्प कसं लागेल. तर आता पण आपण डायरेक्ट जाऊया. आणि आता काही आपण थांबणार आहे वरंदा घाटात. तिथे थोडीशी शॉर्ट घेऊ आणि मग पुढे आपण महाडला जाऊ. डोंगर आहे. ह्या रोडने जर तुम्ही आता आलात ना खूप ठिकाण याचे रस्त्याचे पॅकेज आणि इतर कंस्ट्रक्शन आहेत. आणि बहुतेक असा रोड आहे हा तिथे काम चालू आहे ब्रिजेसचं म्हटलं तर. आणि काही रस्त्याचे पॅकेज राहिले असते त्यामुळे गाडी क्रॉप केली या गोष्टी.
समोर बघू शकले फक्त मोठ्याच्या मोठा एक डोंगर आहे. आत्तापर्यंत आपण जेवढा रोडने आलो ना तर सगळा पूर्णपणे रोड अंडर कन्स्ट्रक्शन होता, त्यामुळे काही सगळं थोडी मजा नाही आली. तर आता एक बघू आपल्याला कोणता घाट वगैरे भेटते का. आपण वरंदा घाटातून आलो आहोत. मला वाटतं तिथला व्ह्यू चांगला असेल म्हणून या रोडने आलो, पण अजून तरी काय असं काय एवढं चांगला रोड भेटला नाही. आता खाली एक रस्ता आहे, बघू तेवढं तिथे त्या घाटातूनच्या मधून बरोबर गेला आहे. बघू तिथला व्ह्यू कसा येतो तो कॅमेरामध्ये कॅप्चर होतो तो, आणि निघूया पुढे आपण. बघू शकता तो डोंगर कसलाही पण दिसतो. कसला व्ह्यू आहे बघा, तुम्ही बघू शकता. मला वाटतं ही माझी फिरपी ह्या रोडनी मी जो आलो ना तिथून माझी थोडी वेस्ट जाईल. हा जो व्ह्यू बघून तुम्ही बघितलात ना ओके, तुझ्या पहिले थांबू आणि एक शॉट घेऊ आणि मग जाऊ पुढे. पैसा कसला व्ह्यू आहे बघा, खतरनाक. तुम्ही बघू शकता एक किल्ले कावळागड एक ते आहे. तुम्ही तुम्हाला समोर दिसते का, दिसते का? आय थिंक तिथे असावं हा गड. तिथे यूट्यूबवर सर्च करून बघायला पाहिजे कसा आहे. आत्ता रोड पाहिजे का त्यामध्ये म्हटलं ना. आत्तापर्यंत आपला पूर्ण खराब रोड मिळाला होता आणि आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त व्यवस्थित रोड आहे इथे. आणि इथून महाड आहे आता 22 किलोमीटर आणि वाजले 10:40 झाले आहेत आता. सकाळी 8 वाजता आपण चालू केलं होतं. मला महाडमधून मग अजून पुढे मला 70-80 किलोमीटर जायचं चिपळूणला. तिकडून महाडमधून मला वाटतं शक्यतो हायवेचा पूर्ण काँग्रेसकडून झालं आहे. तर बघूया आता किती वेळ लागते आपल्याला घरी जायला. हे बघा समोर एक गड दिसतोय ना, तो आहे कावळागड. क्षण बघितलं ना आपण की खूप शार्प क्षण आहे तिथे. बघू शकता पूर्ण पण नाही युटर्न आहे इथे. तामिनीमध्ये घाट आहे तो आहे रिस्की, पण त्यामध्ये एवढे शार्प क्षण नाही आहेत. बघू शकता मी ते दरड कोसळली खाली पावसाळ्यामध्ये वीज कोसळली जाते. तुम्ही बघू शकता आहे सावित्री पूल. काही वर्षांपूर्वी ह्याच पुलावरती एक मोठा इन्सिडेंट घडला होता. पूल हा तुटला होता आणि यामध्ये काही बस आणि गाड्या गेल्या होत्या या नदीमध्ये. तर तुम्ही बघू शकता अजूनही या पुलाचं काम चालूच आहे. अजूनही काम सरकारने पूर्ण केलं नाही. आता थोड्याच वेळात आपण महाडला पोचू आणि त्यानंतर मग आपण लेफ्ट घेऊन
जाणार आहोत कोल्हापूर कोल्हापूरच्या रोडला आपण जाणार आहोत चिपळूणला. तर तुम्ही समोर बघू शकता रत्नागिरी जायला आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तर आता इथं लेफ्ट टर्न घेऊ आणि जाऊ त्या रोडने आपण पुढे. आता आपण कोल्हापूरच्या इथे आलो आहोत बघू शकता. आता आपण काही सिटीमध्ये फिरत नाही, आपण डायरेक्ट ड्रायव्हरचं खालून आपण डायरेक्ट जाऊ आपण पुढे. बघू शकता आता आपला आहे कसेरी बोगदा. पहिलं काय होतं पुन्हा घाट होता आपला. ह्याआधी आपण घाटातून एकदा आलो होतो काही वर्षांपूर्वी. तिथून कधी आपली इकडून यायची आपल्याकडे थोडंसं भाग घेणं होतं. तर फर्स्ट एक्सपिरियन्स आता ह्या बोगद्यातून बघायला कसं आहे हा बोगदा. दुसरी वेळा मी बघितलं होतं की काही दिवसानंतर मग हा एक बोगदा बंद केला होता. आता तुम्ही बघितलं तर दोन्ही बोगदे चालू आहे. जीप उघडे जीप. अजून 19 किलोमीटर आहे. आता आपण इथे आलो आहोत गेटला. एवढ्या वेळात आपण भरणा नाक्याची इथं पोहोचू. आणि आता टाईम झाला आहे दुपारचे 12. सकाळी 8 वाजता लाईट चालू केली होती. 4:15 आपण जायचं आलो. आपल्या वरंडाकडे थोडंसं रस्त्याचा कंस्ट्रक्शन चालू होतं म्हणून थोडा वेळ गेला खूप तिथे. तर तिथला जर रोड चांगला असता ना लवकर आलो असतो. बघू शकत आहे तो रस्ता जो चालला आहे ना तो आतमध्ये चालला आहे गेडमध्ये, गेड बस स्टँडला. आणि हा कसं जाणार आहे आपला चिपळूणला. चिपळूण 30 किलोमीटर. बघू आता आपला किती वेळ लागतो आहे. आता एक 4 तास तर झालेलं आहे आपली ड्राईव्ह करून. तर आता हा आहे भोसले घाट. आता भोसले घाटातून चाललो आहोत. भोसले घाट झाल्यानंतर मग आपल्याला पुढे लोटेचा एक घाट लागणार आहे परत. नंतर पण जाऊ चिपळूणला. त्यामध्ये मध्ये लोटेमध्ये जावं लागेल. मग आपला भोसले घाट कवर करूया, जाऊया पुढे.
टर्न बघताय ना, हा किती शार्प टर्न आहे बघा, तुम्ही बघू शकता. मोस्टली ॲक्सिडेंट टर्न आहेत ना ह्या घाटामध्ये, ह्याच पॉईंटला होतात. बघू शकता किती यू टर्न आहे हा पूर्ण. बघतच असाल काही वरती रोड गेला आहे बघा. हा रोड होतो सर्व परशुरामाच्या मंदिराच्या इथे. ते वरती आहे परशुरामाचं मंदिर. आणि आता हा पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण परशुराम घाटच आहे. थोडंसं पुढे गेला की एक वालपेच रेल्वे स्टेशन आहे. वालपे स्टेशनमध्ये ते वालपमध्येच आहे. तिथून मग आपण पुढे जाऊ लगेच मग बाजूचे. आता मोस्टली फक्त 8-10 किलोमीटरचा रस्ता राहिला आहे. 8 ते 9 किलोमीटरचा. हे समोर एक दिसतोय बघा तुम्हाला एक वॉटरफॉल. तो आहे सबरसरा वॉटरफॉल, चिपळूणचा फेमस. हा दिसतोय बघा, तो बघा वॉटरफॉल. आतमध्ये बारीक बारीक पाणी आहे. आता पाऊस गेला आहे. पाणी बघत असो. आता आपण भादरशेठला आलो आहे. इथून या पोस्टरपर्यंत जर तुम्ही राईट टर्न घेतलात ना तर थोडंसं चिपळूणला इथून 2-3 किलोमीटर आहे. इथून चालू होतं तसं म्हटलं तर. पण प्रॉपर अगर आपल्या स्टँड मारण्याचं म्हटलं 3 किलोमीटर आहे. आणि आपलं गाव इथून आहे 17 किलोमीटर या साईडला, लेफ्ट साईडला. तर आता इथून आपण लेफ्ट घेणार आहोत. बघू शकता आहे भादरशेठ नाका. आता इथून लेफ्ट घेऊन आपण जाणार आहोत आपल्या घरी. आता 12:25 झाले आहेत. म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट 4.5 तास गेले इथे यायला बोलला. ठीक आहे. आपलं रनिंगमध्ये एवढं आहे, 200 किलोमीटर रनिंग होतं. आणि आपण यावेळेस फक्त आपल्या घरी जाणार नाही. आपण आपल्या घरी सकाळी जाणार आहोत. आता आपला प्लॅन आहे की आपल्या मामाच्या घरी जायचं. 8 किलोमीटर.
वेरळमध्ये. माझं घर तिथे वरती आहे त्या साईडला आम्हाला. तर तिथं आमचं एक शेत आहे. माझी आईसुद्धा आली होती इथे भात कापायला. तुम्हाला दिसते का नाही? ठीक आहे, मग गाडी साईडला जाऊ आणि मग जाऊ ते आपण तिकडे. ठीक आहे, आता म्हणजे आपण इथे सांगू. तर आता तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करा.